तर देशात पेट्रोल डिझेल दराचा भडका उडाला। 11 दिवसात पेट्रोल डिझेल सरासरी 7 रुपये 50 पैशांनी महागले। आखातातील संघर्षाचा परिणामामुळे ही दरवाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ही वेळ आल्याचा घणाघात विरोधकांनी केलेला आहे। पाहूया। इंधन दराचा भडका, जनतेची होरपळ। 11 दिवसात पेट्रोल डिझेल 7.5 रुपयांनी महागलं। पेट्रोल डिझेल महागलं, महागाईचा भडका उडणार। देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडालाय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना इंधन दरवाढीचा शॉक बसलाय। पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागलाय। 11 दिवसामधील ही चौथी इंधन दरवाढ आहे। 11 दिवसात पेट्रोल आणि डिझेल सरासरी 7 रुपये 50 पैशांनी महागलंय। आधीच इंधन टंचाईच्या आगीत होरपळत असलेल्या सामान्यांचं या दरवाढीने कंबरडच मोडलंय। 15 मे 2026 ला पहिल्यांदा 3 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले। 19 मे 2026 ला 86 पैशांनी दर वाढले। 23 मे 2026 ला 87 पैशांनी पेट्रोलचे दर वाढले। 25 मे 2026 ला 2 रुपये 61 पैशांनी दर वाढवण्यात आले। असं एकूण पेट्रोल 7 रुपये 34 पैशांनी महाग झालं। तर डिझेलचे सुद्धा 15 मे 2026 रोजी 3 रुपयांनी दर वाढवण्यात आले। 19 मे 2026 ला 83 पैशांनी दर वाढवले। 23 मे 2026 ला 91 पैशांनी दर वाढवले। 25 मे 2026 ला 2 रुपये 71 पैशांनी दर वाढवले। असं डिझेल 7 रुपये 45 पैशांनी आतापर्यंत महागलंय। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे। काँग्रेसनं मोदींचा थेट महागाई मॅन असा उल्लेख करत प्रहार केलाय। महागाई मॅन मोदींनी 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ केली आहे। आपल्या भांडवलदार मित्रांना श्रीमंत करण्यासाठी मोदी जनतेच्या खिशाला कात्री लावण्यात व्यस्त आहेत। लोक महागाईनं चिरडले जात आहेत, ते त्रस्त आहेत, पण महागाईवाल्यांची लूटमार थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत, असं काँग्रेस पक्षानं म्हटलं। पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं सुरू असलेल्या वाढीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मुश्किल होता है, इस गवर्नमेंट में सब चीज़ के बढ़ रहे हैं, इसलिए लगता है कि चलो सब कुछ तो बढ़ना ही है ना। कम क्या हो रहा है इस गवर्नमेंट में, बता दो आप। आपके पास है कुछ जिसका प्राइस कम हुआ है? तो फिर कोई नई बात तो है ही नहीं, पेट्रोल बढ़ गया तो सामान्य नागरिकांच्यावर बजेटवर फारच परिणाम होणार आहे। हां, आणि इतरही जीवनावश्यक वस्तू हे महाग होणार त्यामुळे ते दर वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना जरा त्रास होणार आहे। सरकारने याच्याबद्दल जरा नियंत्रण काहीतरी करायला पाहिजे। सरकारच्या बेजबाबदारपणामुळे ही वेळ आल्याची टीका विरोधकांनी केली। सोबतच भविष्यात मोठ्या प्रमाणात दरवाढ होणार असल्याचं भाकीत करत सामान्यांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे। थोडासा जबाबदारपणा दाखवून भारत आणि महाराष्ट्र सरकारने एक ऑल पार्टी मीटिंग तातडीने बोलवावी। आदरणीय प्रधानमंत्रीजी परदेशात जायच्या आधीही मी विनंती केली होती की प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑल पार्टी मीटिंग घ्यावी, कारण देशामध्ये प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग न केल्यामुळे तुम्ही बघताय ही फक्त सुरुवात आहे। ही 8 रुपयाचा पहिला टप्पा आपण गाठलाय, पिक्चर अभी बाकी आहे, हे सिर्फ ट्रेलर आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाहीत आणि होत आहे ती दरवाढ। ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल। पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल। फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-1, 2-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील। देशात 11 दिवसात पेट्रोल डिझेल 7.5 रुपयांनी महागलाय। याचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे। सोबतच वाहतूक खर्च वाढल्यानं सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही। आगामी काळात ही दरवाढ रोखण्यासाठी सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।